ठीक है. हरे कृष्ण हरे कृष्ण नमस्कार मित्रांनो, मी श्री निवडी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोलाचा अभ्यास आपण करीत आहोत. या नागरी भूगोल म्हणजेच अर्बन जिओग्राफी या विषयामध्ये 4 प्रकरण आहेत. त्याला मॉड्यूल्स असं म्हटलेलं आहे. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड, अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल थर्ड, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रचना आणि रूपिकी. मॉड्यूल्स 4, अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यू, नागरी समस्या आणि उपाय. यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी म्हणजेच नागरी भूगोलाची ओळख, या प्रकरणाची आपण मित्रांनो सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण जवळजवळ 10 भाग किंवा 10 लेक्चर आपले पूर्ण झालेले आहेत. आपण यामध्ये मित्रांनो इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी यामध्ये अर्बन जिओग्राफी इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन्स म्हणजेच नागरी भूगोलाची ओळख, त्याचा अर्थ आणि व्याख्या, या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचं स्वरूप आपण आज अभ्यासणार आहोत. स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची व्याप्ती. सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाच्या अभ्यासाचं किंवा नागरी भूगोलाचं महत्त्व, या गोष्टी या पहिल्या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. यामध्ये मित्रांनो अगदी सुरुवातीपासून भूगोल म्हणजे काय इथपासून आपण अभ्यासाला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपण भूगोलाचं असणारं विविध प्रकारचं स्वरूप आणि त्या स्वरूपाला अनुरूप भूगोलाच्या निर्माण झालेल्या विविध अशा ब्रँचेस, त्याच्यामध्ये मुख्य 2 प्रमुख शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, त्याला इंग्लिशमध्ये फिजिकल जिओग्राफी अँड ह्युमन जिओग्राफी असे 2 शब्द प्रचलित आहेत. तर त्या सर्व असणाऱ्या फिजिकल ब्रँचेसची आपण थोडक्यात ओळख करून घेतल्यानंतर आपण मानवी, ज्याला भूगोल म्हणतो किंवा ह्युमन जिओग्राफी म्हणतो, की यामध्ये कशा विविध अशा शाखा पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये वसाहती भूगोल ही एक प्रमुख मानवी भूगोलाची शाखा आहे. या शाखेमध्ये 2 उपशाखा, ज्याला ग्रामीण वसाहती भूगोल आणि नागरी वसाहती भूगोल, ज्याला आपण नागरी भूगोल असंही ओळखतो, त्याला अर्बन जिओग्राफी, या 2 शाखा आहेत. यापैकी आपण नागरी भूगोलाचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यामध्ये नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण मित्रांनो अभ्यासली. त्यानंतर आपण नागरी ठिकाणांच्या ज्या काही परिभाषा आहेत, त्याला ग्राम, नगर, नगर, शहर, महानगर, महामहानगर, नागरी प्रदेश यांची आपण या परिभाषांची किंवा संज्ञांची किंवा ज्याला आपण कन्सेप्ट असं म्हटलं तरी चालेल, यांची आपण ओळख, माहिती करून घेतलेली आहे. त्यानंतर नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये, विभिन्न जनसमुदायाचे केंद्र,
नागरी वस्त्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवरती काही वैशिष्ट्य दिसत आहेत. यापैकी विभिन्न जनसमुदायाचे केंद्र म्हणून नागरी वस्ती ओळखली जाते. नैतिकदृष्ट्या दूषित वातावरण नगरामध्ये आढळतं. नगरामधून प्रशासनाचं कामही चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक विषमता नगरामध्ये पाहायला मिळते. नगरामध्ये उत्तेजक वातावरणही असतं. नगरामध्ये सामाजिक विभाजन पाहावयास मिळतं. नगरामधील जीवन हे कृत्रिम बनलेलं पाहायला मिळतं आणि परावलंबी असतं जीवन. त्याचबरोबर मित्रांनो नगरामध्ये जागेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. नगरामध्ये अनेक व्यापार चालतात, उद्योगधंदे चालतात. नगरे हे शिक्षणाचं आणि आरोग्याचं केंद्र बनलेली आहेत. अशी ही सर्व महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपण सखोल अशी अभ्यासलेली आहेत. यानंतर नागरी ठिकाणांची आणखीन जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या सर्व वैशिष्ट्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जुनी असणारी नगरं, त्याच्यामध्ये असणारी अरुंद रस्ते, अनियमित रस्ते, नवीन नगरामधील जी काही घरं आहेत ती घरं किंवा जुन्या शहरापासून जी काही दूर असणारी उपनगरं त्यांची रचना, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आणखीन काही वैशिष्ट्यामध्ये आपण पाहिला. याशिवाय शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन इत्यादी गोष्टींचाही आपण अभ्यास आत्तापर्यंत केलेला आहे. याचबरोबर नागरी भूगोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये अर्बन जिओग्राफी या शब्दाची असणारी जी काही फोड, तो शब्द कोणत्या भाषेतून आला. अर्बन हा शब्द लॅटिन भाषेतून अर्ब्स या शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये मित्रांनो केलेला आहे. नागरी भूगोलाच्या व्याख्यांचाही आपण अभ्यास पाठीमागच्या क्लासमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तज्ज्ञांच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. आणि इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागील क्लासमध्ये पाहिलेला आहे. आणि आज आपण नागरी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप अभ्यासणार आहोत. नागरी भूगोलाचं स्वरूप मित्रांनो अनेक प्रकारे स्पष्ट केलं जातं. त्यातले हे काही मुद्दे आपल्याला स्क्रीनवरती पाहावयास मिळत आहेत. यामध्ये विविध असणारे संदर्भ ग्रंथांचा आपण वापर केल्यानंतर तुम्हाला याशिवायही आणखीन काही गोष्टी नागरी भूगोलाच्या स्वरूपा संदर्भात पाहावयास मिळतील. यामध्ये आपण वर्णनात्मक स्वरूप पहा मित्रांनो. सुरुवातीला आपण पाहणार आहोत वर्णनात्मक स्वरूप. तर वर्णनात्मक स्वरूप जे आहे हे साधारणपणे आपण जर पाहिलं की या स्वरूपाच्या संदर्भात की नागरी भूगोलाचा अभ्यास अलीकडील काळातील असला तरी सुद्धा आपण पाहतो की नागरी भूगोल जे आहे हे नागरी भूगोल मित्रांनो प्राचीन काळी सुद्धा अभ्यासलं जात होतं. मात्र ते स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यासलं जात नव्हतं. तर विविध असणारे जे काही अभ्यासक आहेत ते अभ्यासक नागरी भूगोलाच्या संदर्भात काही माहिती प्रकाशित करायची. आणि ही जी काही माहिती आहे ही माहिती ते एखाद्या लेखामधून, एखाद्या पुस्तकातून ते प्रकाशित करायचे. आणि यावरती आपल्याला लक्ष जर आपण केंद्रित केलं तर प्राचीन काळी सुद्धा जो काही नागरी भूगोलाचा हा अभ्यास होत होता विविध तज्ज्ञांच्या मार्फत, तो मित्रांनो त्याचं स्वरूप जे होतं ते वर्णनात्मक पद्धतीचं होतं. हे या ठिकाणी आपण विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात मित्रांनो त्या शहरांचं वर्णन अनेक तज्ज्ञ मंडळी करत असे. मग एखाद्या शहराचं वर्णन करतील किंवा अनेक शहरांचं वर्णन करतील, परंतु शहरांचा जो काय अभ्यास असायचा तो वर्णनात्मक पद्धतीनंच असायचा.
उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर स्ट्रेबो या भूगोलतज्ञाने जिओग्राफी या ग्रंथात मानवी वसाहतीच्या स्थितीवर अधिक भर दिला होता. परंतु त्यावेळी नागरी वस्त्यांचे अध्ययन मुख्यतः वर्णनात्मक पद्धतीनं होत होतं. आणि मित्रांनो, स्ट्रोबोनी सोन व रोन या 2 नद्या आहेत. या 2 नद्यांच्या संगमावरती एका उंच ठिकाणी वसलेलं रोममधील लियान्स या शहराचं वर्णन केलेलं आहे. आणि ते सांगतात की या शहरामध्ये सोने आणि चांदीच्या स्वरूपात व्यापार होत होता किंवा व्यापार होत असे. अशा प्रकारचं वर्णन, अर्थात वर्णन पुष्कळ आहे, सुंदर आहे, परंतु आपण उदाहरणासाठी म्हणून या ठिकाणी देत आहोत की स्ट्रेबोनी आपल्या जिओग्राफी या ग्रंथामध्ये जे काही शहरांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला सुरुवातीचं जे काही अभ्यास होता नागरी भूगोलाचा, हा मित्रांनो वर्णनात्मक पद्धतीचा होता, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. या अशाच प्रकारचं दुसरंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ते म्हणजे की विल्यम फ्रेडरिक मार्टिन या तज्ज्ञाने इसवी सन 1793 मध्ये प्रकाशित केलेल्या भूगोलाच्या मासिकातील न्यू सिस्टीम इन जिओग्राफी या ग्रंथात ग्रेट ब्रिटनमधील लंडन व ब्रिस्टल या शहरांची लोकसंख्या, व्यापार इत्यादीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्णनात्मक स्वरूप होतं हे लक्षात येतं. पहा की या सुरुवातीच्या काळातला जो हा अभ्यास आहे हा वर्णनात्मक प्रकारचा होता. त्यामध्ये अधिक असे काही सिद्धांत नव्हते किंवा त्या ठिकाणी विविध असणाऱ्या जी काही नागरी भूगोलाच्या समस्या, नागरी भूगोलांचा विकास, नागरी भूगोलांची कार्ये, अशा प्रकारच्या गोष्टीवरती किंवा नागरी भूगोलाचं इतर प्रकारचं जे काही स्वरूप ज्याला म्हणतो आपण नियोजनात्मक काही माहिती किंवा नियोजनात्मक असणारी त्या ठिकाणी शहराची वाटचाल, असं काही फारसं त्या ठिकाणी अभ्यासात दिसत नव्हतं. आणि प्रत्यक्षात अभ्यासकांना शहरामध्ये तशा काही गोष्टीही दिसत नव्हत्या. अर्थात असंही म्हणता येईल की अभ्यासाची सुरुवात होती आणि सुरुवातीला अभ्यास जो होता तो असा वर्णनात्मक पद्धतीचा होता. अशा प्रकारे माहिती आपल्याला नागरी भूगोलाच्या वर्णनात्मक स्वरूपामध्ये पाहायला मिळते. फक्त ही 2 उदाहरणच आहेत असं नाही आहे. आपण असे अनेक आपण पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही पुस्तक असतील, लेख असतील, या लेखांच्या मधून स्वतंत्र शाखा जरी नसली किंवा स्वतंत्र ब्रँच जरी नसली तरी सुद्धा आपल्याला मानवी भूगोलाची उत्पत्ती झाल्यानंतर नगरांचा अभ्यास होत होता हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना मानवी भूगोलाच्या अभ्यासाच्या अगोदर नागरी भूगोलाच्या अभ्यासाचं तज्ज्ञांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्यामुळं हे सर्व तज्ज्ञ मंडळींनी नगरांची वर्णनं करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यावरूनच सुरुवातीच्या काळामध्ये नगराचं स्वरूप हे वर्णनात्मक होतं हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, फक्त नागरी भूगोलाचं स्वरूप सुरुवातीला वर्णनात्मक होतं असं नाही आहे. टोटल आपण भूगोलामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला चर्चा केलेली आहे की भूगोलाचं स्वरूप सुद्धा वर्णनात्मकच होतं. प्राकृतिक भूगोलात सुद्धा सुरुवातीला वर्णनात्मक स्वरूपच होतं किंवा मानवी भूगोलामध्ये सुद्धा सुरुवातीला वर्णनात्मक स्वरूपच होतं. म्हणजे भूगोलातील कोणत्याही मुख्य भूगोल असेल किंवा त्याच्या प्रमुख शाखा असतील किंवा त्याच्या उपशाखा असतील, या सर्वांचं जे काही स्वरूप असतं मित्रांनो, हे सुरुवातीच्या काळामध्ये वर्णनात्मक पद्धतीचं असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे लक्षात घेतलं तरच
आपल्याला असं लक्षात येईल की अभ्यासामध्ये की एक सर्व ठिकाणीच्या किंवा सर्व असणाऱ्या शाखांचा स्वरूपासंदर्भातचा अभ्यास करताना पहिला मुद्दा हा वर्णनात्मक स्वरूप असतो, हे आपल्याला कायमचं लक्षात राहून जाईल. त्यानंतर नागरी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे ते स्थितीजन्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे. साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपण भूगोल तज्ज्ञांनी या स्थितीजन्य स्वरूपावरती प्रकाश टाकलेला आहे किंवा नगराच्या स्थितीचा अभ्यास केलेला आहे असंही तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांनी जे काही सुरुवातीच्या काळामध्ये किंवा आपण असं म्हणूया की 20व्या शतकाच्या अगोदरच्या कालावधीमध्ये जो काही वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यास होत होता त्यावरती जास्त भर न देता त्यांनी स्थितीजन्य स्वरूपावरती, अर्थातच स्थितीजन्य स्वरूप म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. यासाठी स्थान आणि स्थिती या दोन शब्दांचा प्रयोग नागरी भूगोलामध्ये वारंवार मित्रांनो होणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटाळून जायचं नाही. तर ही मात्र गोष्टी ह्या जी काही कन्सेप्ट आहे स्थान आणि स्थिती हे व्यवस्थितरित्या आपण समजून घेणं आवश्यक आहे. स्थान म्हणजे स्थान दोन प्रकारे सांगितलं जातं, एक निरपेक्ष स्थान आणि एक सापेक्ष स्थान. तर निरपेक्ष स्थान म्हणजे त्या नगराचं स्थान असतं आणि सापेक्ष स्थान म्हणजे त्या नगराची स्थिती असते. हे मित्रांनो आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी असं आपण म्हणूया की जे काही निरपेक्ष स्थान आहे ती नगराची स्थिती असते. मग निरपेक्ष स्थान म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. सापेक्ष या ठिकाणी आपला थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणून लक्षात घ्या की स्थान हे दोन प्रकारे सांगितलं जातं की एक असतं ते निरपेक्ष स्थान, ते अक्षांश आणि रेखांश या पद्धतीनं सांगितलं जातं, त्याला आपण निरपेक्ष स्थान असं म्हणतो. आणि निरपेक्ष स्थान म्हणजेच त्या शहराचं स्थान असतं, निश्चित स्थान असतं, अक्षांश रेखांशाच्या साह्याने सांगितलेलं. आणि दुसरं स्थान असतं ते सापेक्ष स्थान. ते सापेक्ष स्थान म्हणजे इतर भौगोलिक किंवा मानवनिर्मित घटकांच्या आधारे सांगितलेलं स्थान म्हणजे सापेक्ष स्थान. आणि हे सापेक्ष स्थान म्हणजेच नगराची स्थिती त्यातून आपल्याला प्राप्त होते किंवा नगराची स्थिती आपल्याला समजते. हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यावरून आपल्याला मग नगराची स्थिती म्हणजे सापेक्ष स्थान आणि सापेक्ष स्थान हे कशावरती अवलंबून असतं, भौगोलिक किंवा इतर मानवी घटकांच्या संदर्भात. निरपेक्ष स्थान मित्रांनो जे असतं ते गणितीय असतं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नसतो, परंतु सापेक्ष स्थानामध्ये बदल होत असतो. उदाहरण द्यायचं झालं की आपल्याला सांगता येईल की निरपेक्ष स्थानासंदर्भात विशेष असं वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे. जसं अक्षांश रेखांशाच्या साह्यानं स्थान सांगितलं की जे काही स्थान असतं त्याला निरपेक्ष स्थान म्हणतात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नसल्यामुळं त्याला गणितीय स्थान किंवा आपण आकडेवारीनुसार न बदलणारे अशी माहितीही आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु मित्रांनो दुसरी बाजू जी आहे ज्याला आपण सापेक्ष स्थान म्हणतो आणि या सापेक्ष स्थानाला स्थिती असंही म्हणतात नगराची. तर हे सापेक्ष स्थान जे असतं या संदर्भात जी माहिती असते ही माहितीमध्ये मात्र मतभिन्नता असू शकते. उदाहरणार्थ मतभिन्नता असू शकते किंवा वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती आपल्या पुढे येऊ शकते. मतभिन्नता म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती आपल्या पुढं येऊ शकते. आणि सापेक्ष शब्दाच्या संदर्भात बोलायचं झालं तर एकच विधान किंवा एकच घटना वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करता येते. त्यातलं वास्तव तेच असलं तरी सुद्धा त्याच्यामधील भावना ह्या वेगळ्या असू शकतात. हे सापेक्ष गोष्टीच्या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे.
मी यासाठी तुम्हाला उदाहरण पण देईन, आणि ते उदाहरण उत्तम उदाहरण कोणतं असेल त्यासाठी तर मी तुम्हाला सांगेन की आपल्या घरामध्ये लाईट आहे आणि बल्ब आहे. त्या बल्बजवळ अनेक किडे गोळा झालेले आहेत आणि त्या अनेक किड्या जवळच एक पाल आहे. सापेक्षचं वर्णन करताना मी तुम्हाला काय उदाहरण देत आहे. आणि मग त्या ठिकाणी एक पाल काय करते, एका किड्याला खाते. आता या गोष्टीचं तुम्हाला वर्णन करायला सांगितलं तर तुम्ही काय वर्णन कराल? तर तुम्ही म्हणाल की एक म्हणेल पालीनं किडा खाल्ला, पालीचं पोट भरलं. तर दुसरा म्हणेल अर एका किड्याचा जीव गेला, पालीनं त्या किड्याची हत्या केली, पालीनं त्या किड्याला मारलं आणि एक जीव बळी पडला. एक जण दुःख व्यक्त करेल, एक जण अगदीच नॉर्मलमध्ये पालीनं किडा खाल्ला असं म्हणेल. मात्र वर्णन एकच असलं तरी या ठिकाणी त्याच्या भावभावनामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा वेगळेपणा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे स्थितीजन्य स्वरूपामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. ही शहराची जी काही स्थिती आहे ती स्थिती संदर्भात उदाहरणार्थ पहा की सर्वसामान्यपणे अनेक अभ्यासक स्थितीजन्य स्वरूपामध्ये किंवा शहराच्या स्थिती संदर्भात भौगोलिक गोष्टींचा आधार घेतात आणि त्या शहराची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर काही अभ्यासक मानव निर्मित गोष्टींचा सुद्धा आधार घेतात बरं का मित्रांनो. पूर्णपणे स्थितीसाठी भौगोलिक घटकच आवश्यक आहेत असं नाही, तर त्या ठिकाणी मानव निर्मित घटक सुद्धा चालतात. उदाहरणार्थ पहा की एखादं रेल्वे स्थानक किंवा एखाद्या रेल्वेचं अनेक मार्ग येऊन एकत्रित काय झालेत, केंद्रित झालेले आहेत आणि त्या ठिकाणचं जे काही शहर आहे तिची स्थिती आहे हे जंक्शन आपल्याला दाखवते. म्हणजे जंक्शन ही की रेल्वेचं जंक्शन स्थिती प्राप्त झालेली आहे किंवा रेल्वेचं केंद्रीकरण अशा प्रकारची स्थिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची स्थिती म्हणजे रेल्वे चा प्रभाव त्या शहरावरती अधिक असतो आणि रेल्वे सेवा यासाठी ते शहर विकसित झालेलं असतं, ते शहर प्रसिद्ध झालेलं असतं. तशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त झाली असते. एक उदाहरण ज्याला आपण मानवी घटक घेऊन एखाद्या शहराची स्थिती सांगितली जाते. तर एखाद्या शहराची स्थिती भौगोलिक घटक घेऊन की मासेमारीचं शहर हीच त्या शहराची स्थिती, मासेमारी ही स्थिती. मग मासेमारीसाठी लागणारी जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, समुद्र असेल किंवा नदी असेल, ही परिसरामध्ये असली पाहिजे आणि मासेमारीला त्या ठिकाणी पोषक असं वातावरण असलं पाहिजे आणि तशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या पाहिजे. त्याला मग मासेमारीची स्थिती त्या नगराला प्राप्त झालेली आहे. तर स्थान आणि स्थिती मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न मुद्दाम यासाठी केला की स्थितीजन्य स्वरूप तुम्हाला लक्षात यावं म्हणून. मग ही जी काही स्थिती असते या स्थितीमध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास, मग त्या गोष्टीवरती भौगोलिक प्रभाव असेल, मानवी प्रभाव असेल आणि मग त्या शहरांचा विकास असेल, त्या शहरांची कार्य असतील, त्या शहरामध्ये निर्माण झालेल्या काही समस्या पण असतील मित्रांनो. या सर्व गोष्टींच्या या स्थितीजन्य स्वरूपामध्ये आपल्याला समावेश झालेला पाहायला मिळतो. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला नागरी भूगोलाच्या अभ्यासाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप वर्णनात्मक स्वरूप पाठीमागं पडून स्थितीजन्य स्वरूप समोर आलेलं आहे आणि त्या ठिकाणी नगरांचं जे काही असणार वितरण आहे, नगरांची असणार जी काही कार्य आहेत, नगरांचं असणार जी काही भौगोलिक परिस्थिती आहे यावरती अधिक फोकस दिला गेला किंवा आपण असंही म्हणू शकतो की या गोष्टींचा नगरावरती कसा परिणाम होतो, म्हणजे भौगोलिक
म्हणजे परिस्थितीचा नगरांच्यावरती कसा परिणाम होतो या गोष्टीचा अभ्यास यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि मग याचं उदाहरण सुद्धा आपल्याला सांगता येईल की 1901 मध्ये बी डिकन्सन, अर्थात हे नाव तुम्ही पार्श्वभूमीमध्ये पण अभ्यासलेलं आहे. बी डिकिन्सन या तज्ज्ञाने जॉग्राफी या पुस्तकामध्ये एक लेख प्रकाशित केला होता. आणि मित्रांनो, डिकिन्सन यांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे की नागरी ठिकाणांची लोकसंख्या तसेच तेथील वाणिज्य व व्यापार यांचा विस्तार यामुळे शहरांचे महत्त्व वाढते. पहा की याने डिकिन्सन यांनी जे काही आपल्या जिओग्राफी या ग्रंथामध्ये लेख लिहिला आहे यामध्ये आपण लोकसंख्या तसेच वाणिज्य व व्यापार या सर्व गोष्टी आहेत, या गोष्टी स्थितीजन्य स्वरूपासाठी विचारात घेतलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंबहुना पुढे जाऊन या सर्व गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे हेही आपण या ठिकाणी आपल्याला स्थितीजन्य स्वरूपामध्ये अभ्यासलेलं पाहायला मिळतं. आणि पुढे ते म्हणतात की या गोष्टींचा म्हणजे नगरांची लोकसंख्या असेल, नगरामधील व्यापार असेल किंवा नगरामधील इतर जी काही वाणिज्य अर्थात कॉमर्सच्या संदर्भातील वाणिज्य व्यापार हे आपल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांना एकच वाटतं, परंतु यामध्ये थोडासा भेद आहे. तर या वाणिज्य व्यापार आणि लोकसंख्या या गोष्टींचा नागरी वस्तीच्या स्थितीवरती आपल्याला प्रभाव किंवा या गोष्टीवरती नागरी वस्तीची स्थिती अवलंबून असते हे 1901 मध्ये बी डिकिन्सन यांनी आपल्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे पहा या लेखामध्ये. तसंच मित्रांनो, पुढे जाऊन 20व्या शतकाच्या प्रारंभी, अर्थात हे डिकिन्सन सुद्धा 20व्या शतकातल्या प्रारंभीच गोष्ट आहे, पण पुढं जाऊन आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहतोय की 20व्या शतकाच्या प्रारंभी नागरी भूगोल जी एक मानवी भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे, ही शाखा म्हणून उदयास आली. लक्षात घ्या, हे आपण या ठिकाणी 20व्या शतकाच्या प्रारंभी एक महत्त्वपूर्ण घटक आपल्याला गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि ती मध्ये नागरी वस्तीच्या वर्णनात्मक अध्ययनाऐवजी स्थितीजन्य अध्ययनावरती त्याचं बदल झालेला आहे किंवा अधिक महत्त्व स्थितीजन्य स्वरूपाला दिलं गेलेलं आहे 20व्या शतकाच्या प्रारंभी. म्हणजे असंही म्हणू शकतो की 20व्या शतकाच्या प्रारंभी या नवीन शाखेचा उदय, नागरी भूगोल या शाखेचा उदय झाला आणि त्यामध्ये स्थितीजन्य स्वरूपानुसार नागरी भूगोलाचं स्वरूपाचा अभ्यास केला जात होता. आणि पूर्वी ज्याला काही अजून शाखा प्राप्त झाली नव्हती किंवा शाखा म्हणून उदय झाला नव्हता तेव्हा वर्णनात्मक स्वरूप होतं असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो का. आणि मित्रांनो, मग 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. त्यामध्ये 2 लेखकांची पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं अधिक महत्त्वपूर्ण मानली जातात. त्यामध्ये ब्लाशर आणि कुर्ट हायसर्ट या 2 तज्ज्ञांनी 1901 मध्ये ब्लाशरनं तर 1907 मध्ये हायसर्टनं जी काही आपली नागरी भूगोलाच्या स्थितीजन्य स्वरूपासंदर्भात जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत या पुस्तकात आपण पाहतो की नगरांची उत्पत्ती, त्यांचा असणारा विकास यावर भौगोलिक स्थितीचा कसा प्रभाव पडतो या गोष्टींच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर नागरी ठिकाणावर अनेक पुस्तकं मित्रांनो प्रकाशित झाली. या पुस्तकात आपण नगरे किंवा शहरं यांचं स्थान व स्थिती यावर विशेषत्वाने भर देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र तिची सुरुवात ब्लाशर आणि कुर्ट हायसर्टने केलेली आहे. ह्या गोष्टी आपण विसरून चालणार नाही त्यानंतर आपण विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नगरांचं जे काही स्थान आणि स्थिती आहे या स्थान आणि स्थितीच्या संदर्भात आपण पाहतो की विशेषतः स्थितीजन्य स्वरूपामध्ये याचा अभ्यास केला जातो आणि भौगोलिक जी काही परिस्थिती आहे, भौगोलिक जी घटक आहे, भौगोलिक जी पर्यावरण आहे याच्या नगरांच्या विकासावरती, नगरांच्या कार्यावरती, नगरांच्या असणाऱ्या जी काही इतर गोष्टी आहेत जसं की नियोजन आहे, अर्थात
त्यावेळेस नियोजनावरती वगैरे असं स्पेसिफिक असा अभ्यास होत नव्हता त्या काळामध्ये, परंतु स्थितिजन्यमध्ये या गोष्टी येतात. परंतु आपण त्या काळात 20व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा स्थितिजन्य स्वरूप प्राप्त झालं तेव्हाच्या ह्या गोष्टी आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे पहा. आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की आपल्याला भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा नगरांच्यावरती काय परिणाम होत होता याचं स्थितिजन्य स्वरूपामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला दखल घेतलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहा. आणि मित्रांनो आपण स्थितिजन्य स्वरूप या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. आणि तिसरं जे काही स्वरूप आहे क्षेत्रीय स्वरूप आपण अभ्यासणार आहोत, परंतु आपल्याला थोडंसं वेळेकडं लक्ष द्यावं लागतंय आणि म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी थांबतोय आणि मी तुम्हाला सांगतो की पुढील तासाला आपण नागरी भूगोलाचं स्वरूप जे आहे तेच क्षेत्रीय स्वरूप जे आहे इथून पुढचं गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहू. आता आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.